नमस्कार. मी डॉक्टर स्मिता तासकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा डॉक्टर स्मिता ऑल अबाउट हेल्थ या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आजचा आपला विषय असणार आहे ल्युकोरिया म्हणजेच श्वेतप्रदर म्हणजेच व्हाईट पीव्ही डिस्चार्ज. याचाच अर्थ सोप्या भाषेत असा की योनी मार्गातून होणारा सफेद, व्हाईट, पांढऱ्या रंगाचा चिकट स्त्राव याला आपण ल्युकोरिया किंवा श्वेतप्रदर असं म्हणतो. मग ल्युकोरिया हा जर व्हाईट कलरचा आणि थोड्याफार प्रमाणात असेल तर इट इज ओके. पण जर ह्या स्त्रावाचा रंग येलोइश, ग्रीनिश किंवा ग्रेइश रंगाचा जर झाला तर डेफिनेटली मात्र तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटची गरज नक्कीच भासणार आहे. मग हा ल्युकोरिया कुठल्या कारणांमुळे होतो ते आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे इन्फेक्शन ड्यू टू लॅक ऑफ हायजीन. म्हणजेच काय की जंतू संसर्ग, योनी मार्गाचा जंतू संसर्ग होणे आणि त्याचं प्रमुख कारण आहे अस्वच्छता, स्वच्छता न ठेवणे. जनरली स्त्रियांमध्ये लघवीचा मार्ग म्हणजे युरेथ्रा आणि योनी मार्ग हे जवळजवळ असतात. त्याच्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं म्हणजे काय की लघवीच्या मार्गातलं इन्फेक्शन झालं तर योनी मार्गाचं इन्फेक्शन पटकन होतं किंवा योनी मार्गाचं इन्फेक्शन झालं तर लगेचच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची संभावना अधिक जास्त प्रमाणात असते. त्यामुळे एकाच वेळी आपल्याला हे दोघंही इन्फेक्शन कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की आपण हायड्रेशन, पाण्याचं प्रमाण अति जास्त प्रमाणात ठेवायचं आहे आणि समर सीझनमध्ये तर अतिच जास्त. त्यामुळे आपण दिवसभरात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणं, कन्झ्युम करणं अत्यंत आवश्यक आहे. सो योनी मार्गाची अस्वच्छता ठेवणे, पाणी खूप कमी प्रमाणात पिणे, तुम्ही जे काही वॉशरूम्स वापरतात आहे ते अस्वच्छ असणे किंवा ज्या बायका जॉब करतात ते कॉमन वॉशरूम वापरतात त्यांच्यामध्ये पण व्हाईट डिस्चार्ज होण्याचं प्रमाण हे अधिक जास्त असतं. तुम्ही जे इनरवेअर वापरतात आहे ते अस्वच्छ असणं, या सगळ्या गोष्टींमुळे, लॅक ऑफ हायजीनमुळे तुम्हाला इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं आणि व्हाईट डिस्चार्ज सुरू होतो. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स, ज्या स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्यांच्यामध्ये पण व्हाईट डिस्चार्ज, पीव्ही व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण अधिक जास्त प्रमाणात असतं. ज्या फिमेल डायबेटिक आहेत म्हणजेच काय मधुमेही आहे अशांमध्ये काय होतं की त्यांची प्रतिकारशक्ती त्या आजारामुळे कमी झालेली असते, इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते, त्यामुळे सेकंडरी इन्फेक्शन त्यांना फटाफट बसतात. अशा स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण हे जास्त असू शकतं. किंवा प्रेग्नंट फिमेलमध्ये व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण आपल्याला आढळून येतं. किंवा मल्टिपल डेफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे तुमची इम्युनिटी डाऊन होते आणि तुम्हाला व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर अनप्रोटेक्टेड सेक्स असेल किंवा स्ट्रेस असेल, ज्या फिमेलला खूप जास्त स्ट्रेस असतो त्यांच्यामध्ये पण ल्युकोरिया म्हणजे श्वेतप्रदरचं प्रमाण हे अधिक जास्त प्रमाणात असतं. तर ही झाली कारणं. आता आपण बघूया की ल्युकोरिया म्हणजे श्वेतप्रदरची लक्षणं काय बरं असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं इचिंग म्हणजेच योनी मार्गाच्या ठिकाणी खाज येणे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण. आणि त्याचबरोबर स्त्राव, तो जर व्हाईट कलरचा असेल तर इट्स ओके, बट जर तो पुन्हा सांगते येलोइश, ग्रेइश किंवा ग्रीनिश रंगाचा असेल तर मात्र आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडते. यासोबत कुठली लक्षणं दिसतात, कॉन्स्टिपेशन दिसतं अशा फिमेलमध्ये बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर ओडर म्हणजेच काय, दुर्गंध येणे, योनी मार्गाच्या स्त्रावाला अत्यंत वाईट दुर्गंध येणे. डिझीनेस, वीकनेस म्हणजेच काय, खूप अशक्तपणा जाणवतो. बॅकएक, कंबरदुखी, ही लक्षणं ल्युकोरियाच्या पेशंटमध्ये म्हणजे श्वेतप्रदरच्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळाली. तर आपण ल्युकोरिया म्हणजे काय, त्याची लक्षणं कुठली असतात आणि तो कशामुळे होतो हे सगळं आपण बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याची ट्रीटमेंट, नैसर्गिक कुठली अशी मेडिसिन्स आहेत की ज्याचा वापर आपण करू शकतो, ॲलोपॅथीची कुठली मेडिसिन्स आहेत किंवा कुठले असे चांगले आसनं आहे की जे आपल्याला बेनिफिशियल ठरतील हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.